कुंभ राशी 21, 22, 23, 24, 25, 26 जून या दिवशी भयंकर या घटना घडणार म्हणजे घडणारच. कुंभ राशी आता 21 ते 26 जून 2025 या काळात कुंभ राशीवर होणाऱ्या ग्रहस्थितींच्या परिणामांचा अत्यंत सखोल भावनेत, आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून कसा ठरणार आहे. हा लेख म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या जीवनातील एक अध्यायाचा अंतर्गत चिंतन असेल, ज्यात ग्रहांचे संकेत, नियतीची योजना आणि अथवा उन्नतीचा मार्ग स्पष्ट होईल. कुंभ राशीचा 21 ते 26 जून 2025 या काळातील गूढ प्रवास एका आत्म्याचा काळोख्या विचारातून प्रकाशाकडे झेप घेणार आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या अनोख्या प्रयोगातून उतरलेले आत्मा आहे, पण स्वतःच्या भावना लपवते. ते समोर आनंदी असते, पण आतून विचारांच्या गर्दीत धुक्यात ठरवलेले असते. 21 जून ते 26 जून 2025 या काळात कुंभ राशीवर असे काही ग्रहयोग येत आहेत, जे तुम्हाला तुमच्या स्वतःशी पुन्हा एकदा भेट घडवून देतील. आता 21 जून पाहूयात आत्मपरीक्षणाचे भीषण दालन. या दिवशी चंद्र अष्टमात वृषभ राशीत राहतो. आता म्हणजेच मृत्यू, पुनर्जन्म, रहस्य आणि आठवत आहे याचे प्रतीक. कुंभ राशीचा मस्तिष्क अत्यंत सतर्क असतो, पण या दिवशी मन थकलेलं असेल. काही जुने व्रण उसळून येतील. कदाचित हरवलेल्या माणसाची आठवण किंवा स्वतःने केलेली चूक असावी. हा दिवस म्हणजे तुमच्या कर्माचं आरंभी मूल्यांकन. तुमचं मन विचारेल की खरंच मी योग्य वाटेवर आहे का. या दिवशी तुम्ही जे शिकला ते तुम्हाला पुढच्या 4 दिवसात मार्गदर्शक ठरेल. आता 22 प्रकाशाचा प्रथम किरण जेव्हा चंद्र मिथुन राशीत येतो, तेव्हा संवाद, वाणी, वाचन आणि कल्पनाशक्तीचा कारक भूत यावेळी अनुकूल स्थानी आहे. शुक्रही शुभ दृष्टिकोनात आहे. या दिवशी तुम्हाला नव्या स्फूर्तीचा श्वास मिळेल. एखादी चांगली बातमी, एखादा मित्र किंवा एखादा कल्पक विचार तुमचं मन पुन्हा उभारी घेईल. हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेला आशेचे किरण. जी माणसं गेली ती आठवण बनून राहील, पण आता जीवन पुन्हा नवसूर घेऊन पाहत आहे. तुमचं बोलणं जादू करू शकेल. या दिवशी एखादं मोठं मन जिंकण्याची संधी मिळेल. आता 26 जून तटस्थची परीक्षा. आता कर्क राशीत चतुर्थ स्थानात आहे. मन अधिक भावनिक, घरच्या आठवणी, सुरक्षतेची गरज तीव्र होईल, पण हेच क्षण आत्म्याला स्थैर्य शिकवतात. तुम्हाला वाटेल सगळं आयुष्य मी दुसऱ्यासाठी जगलो, आता मला कोण समजतंय. मनातूनच खऱ्यांसोबत घडतो. ग्रह तुमच्याकडून तटस्थ सेवांची अपेक्षा करतात. कोणालाही दोष न देता फक्त आपल्या मनावर विजय मिळवायचा दिवस आहे हा. आता 24 जून आध्यात्मिक यशाचा शिखर. चंद्र सिंह राशीत पंचम स्थानात आहे. हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही फुलायला लागलात. तुमचं मन पुन्हा तेजाने उजेड. या दिवशी कदाचित एखादी गुड न्यूज, मुलांचे यश किंवा तुमच्या प्रार्थनेला मिळालेले उत्तर, काहीतरी असं घडेल ते तुमचा आत्मविश्वास परत आणेल. तुमचं कर्तव्य आता दिसायला लागेल. ब्रह्मदेव तुमच्या उत्तर देतोय. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाही तुमचं तेज दिसेल. हा दिवस म्हणजे आत्म्याचा तेजाचा मंगलघोष. आता 25 जून ब्रह्म आणि तपासणी. चंद्र कन्या राशीत श्रेष्ठ स्थानात येतो. या दिवशी तुमच्या मनात पुन्हा संदेश, थकवा आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. एखादी गोष्ट जिथे तुम्ही यशस्वी जवळ वाटत होता तिथे अडथळे येईल. कदाचित विश्वासघातही, पण लक्षात ठेवा हा ग्रह आहे, हा परीक्षेचा दिवस आहे. ब्रह्मदेव पाहत आहे तू खचतोस का टिकतोस. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे हा दिवस पार करणे. आता 26 जून पाहूया मेहनतीचे शांत उत्तर. शनी म्हणजे कर्माचा अधिकारी. चंद्र सप्तमात तुळ राशीत. हे तुमचं वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंध तपासण्याचं स्थान आहे. या दिवशी कुठेतरी तुम्हाला वाटेल की माझं खरंच स्थान कुठे आहे, आणि उत्तर येईल माझं स्थान माझ्या कर्मात आहे. या दिवशी संधी कमी, पण कर्म दृढ वाढेल. कोणीतरी तुमच्याकडे आदराने पाहिल, कारण तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात. हा दिवस म्हणजे ब्रह्मदेव आणि तुमच्यावर ठेवलेला अंतिम विश्वास. आता एका आत्म्याचा 6 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास. या 6 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःशी तुटतात, नव्याने उभे राहता आणि स्थिर होण्यासाठी संघर्ष करता. तेजाने झळकता, ब्रह्मांशी झुंज देतात आणि अखेरीस संयमाने विजय मिळवता. हा व्हिडिओ फक्त दिवसांची भविष्यवाणी नाही, तर कुंभ राशींच्या आत्म्याचा जीवन प्रवास आहे, ज्या प्रत्येक चंद्र स्थिती तुम्हाला देवाच्या योजना सामावून देते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ.